प्रेज गॉड. शालोम देवाचे प्रिय लोक हो, मला पुन्हा एकदा तुमच्या समोर उभारण्यात आणि देवाचे वचन सांगण्यात खूप आनंद आहे. हालेलुया. मी देवाच्या नावाला गौरव देतो, सन्मान देतो, कारण परमेश्वर आमच्या प्रत्येकाच्या जीवनात महान गोष्टी करताय. हालेलुया. सर्व गौरव परमेश्वर असो. आजच्या वचनाचे मनन करण्याआधी माझी इच्छा आहे आपण एक छोटीशी प्रार्थना करूया आणि मग पुढे जाऊया. सेनाधीश यहोवा, मी तुझे नाम पवित्र मानतो पिता. देवा, तुझ्या नामाचा मला आधार आहे. तू माझं सामर्थ्य आहेस. तुझ्याशिवाय या पृथ्वीवर काहीही उत्तम नाही पिता. तुझ्या उपस्थितीत चालण्यास तू आमच्या प्रत्येकाची सहायता कर. आज पुन्हा एकदा तुझ्या अद्भुत वचनाने तू आमच्याशी बोल पिता. तुझं सामर्थ्य तू प्रगट कर. सारे गौरव केवळ तुला मिळव. आज तू अनेकांचे डोळे उघडणार आहेस. आज तू अनेकाची बंधनं तोडणार आहेस. येशू, तुझ्या नावात मी प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक पिता. एमॅन, एमॅन, एमॅन. हालेलुया. आज आपण लूक शुभवर्तमान याचा 17 अध्याय आणि त्याचे पहिले वचन यावर मनन करणार आहे. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, अडखळणं येणं हे अशक्य आहे, पण ज्याच्यामुळे ती येतात त्यांचा धिक्कार असो. हालेलुया. किंवा त्यांची किती दुर्दर्श होणार, असे काही भाषांतरामध्ये म्हटलंय. सो येशू लूक 17 मध्ये शिष्यांना आध्यात्मिक जीवनातल्या गंभीर धोक्यांबद्दल शिकवत आहेत. काही ख्रिस्ती लोक आपल्या जीवनाबद्दल खूप बेपर्वा असतात, बेफिकीर असतात, इतके बिनधास्त असतात की त्यांना नेहमी असे वाटते की मला कोणी पाहत नाही. मी प्रियानो, तुम्हाला आज या सकाळी सांगू इच्छितो की प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर पाहत आहे आणि तुम्हाला अनेक लोक देखील पाहत आहेत. आमचे इतरांसमोरचे वागणे, वर्तणूक यामुळे अनेक लोक येशू ख्रिस्ताकडे एकतरी येतात किंवा येशूला नाकारतात. तरी मी त्याच्यातला कोण आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. ही गोष्ट मला माझ्या जीवनामध्ये एक दिवशी एका पास्टरने समजवली आणि माझे जीवनाकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलले. मी धन्यवाद करतो त्या पास्टरांसाठी. आणि आज हा विषय मी तुमच्याशी बोलत असताना मला खात्री आहे की पवित्र आत्मा आमच्याशी बोलणार आहे. येशू शिष्यांना आध्यात्मिक जीवनातील या गंभीर धोक्याबद्दल शिकवत आहे. येथे तो अडखळणे, ओके, हा शब्द केवळ पापासाठी वापरत नाहीये, तर तो दुसऱ्याला देवापासून दूर नेणाऱ्या आपल्यातल्या प्रत्येक एखाद्या प्रभावासाठी वापरत आहे. आमच्या जगण्याने, बोलण्याने, विचार करण्याने अनेक लोकांच्या जीवनावर एक वेगळा प्रभाव आम्ही टाकत असतो. येशू म्हणाला की जगामध्ये अडखळणं येणार नाही हे अशक्य आहे, पण ज्या व्यक्तीमुळे ते येईल, जो व्यक्ती त्याचे कारण म्हणेल, त्याच्यावर देवाचा न्याय येईल. हे वचन चर्च, मंडळी, कुटुंब, समाज किंवा वैयक्तिक जीवनातील जबाबदारी, आमची जबाबदारी शिकवत आहे आम्हाला. हे वचन आम्हाला सांगत आहे की आमचे बिहेवियर लोकांसमोर कसे असायला पाहिजे. हालेलुया. अडखळण म्हणजे काय? इतरांसाठी आमचे जीवन सैतानाचा सापळा बनता कामा नये. इतरांसाठी आमचे जीवन जाळं बनता कामा नये. इतरांसाठी आमचे जीवन ठेच लागण्याचा दगड बनता कामा नये. इतरांसाठी आमचे जीवन दुसऱ्याला पापात पाडणारी गोष्ट होऊ नये. प्रियानो, आमचे जीवन त्यांना येशूकडे घेऊन जाणारे असायला पाहिजे. अर्थात बघा, कोणाच्याही विश्वासाला किंवा आध्यात्मिक प्रगतीला किंवा देवाबरोबर नात्याला नुकसान पोचवतो, तो अडखळण्याचे कारण बनतो. इतर विश्वासणाऱ्याच्या विश्वासाला किंवा त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीला किंवा देवाबरोबरच्या नात्यात ज्या व्यक्तीला आमच्यामुळे नुकसान पोचवले जाते, त्या व्यक्तीला परमेश्वर म्हणताय अडखळण्याचे कारण. लक्षात घ्या. आज आपण यातल्या काही महत्वाच्या गोष्टी पाहूया प्रियांनो. याच्यामध्ये वचनामध्ये एक लपलेलं सत्य हे आहे की देवाला आमच्या पापापेक्षा आम्ही दुसऱ्याला पापात जेव्हा पाडतो ते जास्त गंभीर पाप आहे असे वाटते. परमेश्वर आमच्या पापापेक्षा आम्ही जेव्हा दुसऱ्याला पापामध्ये पाडतो ते पाप अधिक गंभीर वाटते. स्वतः पाप करणं तर वाईट आहेच, पण दुसऱ्याला पापाकडे ढकलणं अधिक भयंकर आहे. काही बायबल अभ्यासक असे म्हणतात की येशू इथे आध्यात्मिक
प्रभावावर भर देत आहे. हालेलुया. होय, हे सत्य आहे की तो आमच्या आध्यात्मिक प्रभावाबद्दल बोलतोय. मला पाहून लोक तशी प्रार्थना करत आहेत काय? मला माझे जीवन पाहून लोक येशूकडे येत आहेत काय? आदामाने पाप केले, परंतु सापाने आदाम आणि हवेला फसवले होते. हालेलुया. कुणीतरी त्याला पापात पाडले होते, हवेला आणि आदामाला देखील. आज आमच्या देखील जीवनामध्ये असे होते की आमच्या जीवनातून एक तर आम्ही ख्रिस्त गाजवू शकतो, या एक तर आम्ही लोकांना पापात पाडू शकतो. यहुदाने देखील स्वतः पाप केलेच. यहुदा इस्करियोत बद्दल बोलतोय, पण इतरांना देखील त्याने चुकीच्या मार्गाकडे घेऊन गेला. यहुदा इस्करियोतचं पाप बघून हालेलुया कितीतरी लोक काय केले? येशूच्या विरोधात झाले. हालेलुया. कधी कधी आम्ही असं म्हणतोय बघा, मी फक्त सल्ला दिला हो, पण निर्णय त्यांचा होता ना, त्यांनी योग्य निर्णय घ्यायला पाहिजे ना. देव प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीला जबाबदार धरतो. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण या संसारामध्ये, या पृथ्वीवर बघा कुणाला तरी पाहून काहीतरी निर्णय घेत असतो. आम्ही कधीही स्वतः निर्णय घेत नाहीत. आणि जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये चांगले निर्णय घेतो, ते देखील कोणाला तरी पाहून आम्ही घेतो, त्याला परमेश्वर त्या व्यक्तीला आशीषित करतो. जेव्हा कधी आम्ही आमच्या जीवनामध्ये इतर व्यक्तींना बघून पाप करतो, तेव्हा त्या व्यक्तीवर त्याचा न्याय येतो. बघा, मी फक्त इतरांबद्दल बोलत नाही, परमेश्वर आज सकाळी हे तुमच्या आणि माझ्याबद्दल देखील बोलताय. आमच्याकडे देखील बघून लोक येशूकडे जात आहेत काय? कारण परमेश्वर त्या प्रभावाला काय म्हणताय? जबाबदार धरणार. आमच्या कृतींचा इतरांवर परिणाम होतो. प्रियांनो, उत्पत्ती 3:15 मध्ये सापाच्या फसवणुकीवर अंतिम न्यायाची भविष्यवाणी झाली. प्रियांनो, हालेलुया. सापाने जे काही फसवलं, सर्पाने, सैतानाने, त्याच्यावर अंतिम न्याय येणार असे परमेश्वर बोलला. काही लोक काय म्हणतात? प्रत्येक जण स्वतः जबाबदार आहे. नाही प्रियांनो, ही एक टीका आहे, एक चुकीची टीका आहे. हो, जरी तो स्वतः जबाबदार असला तरी त्याला पाप करण्यासाठी मात्र कोणीतरी काय केलेलं आहे? फसवलेलं आहे. नक्कीच ही गोष्ट तितकीच योग्य देखील आहे. वचनामध्ये सांगितले की मनुष्य स्वतःच्या वासनेने पापात ओढवला जातो, पण त्याला त्या पापाकडे ओढण्यास देखील कोणतरी जबाबदार आहे. हालेलुया. बघा, शिक्षकांवर विद्यार्थ्यांच्या चुकांची जबाबदारी मानली जायची जुन्या जुन्या काळांमध्ये. जर एखादा विद्यार्थी चुकला तर शिक्षकाने त्याला नीट शिकवलं नाही अशी जबाबदारी मानली जायची एका काळामध्ये. प्रियांनो, बघा, आज सोशल मीडिया, कुटुंब किंवा चर्चमध्ये आपण कुठल्या प्रकारचा प्रभाव इतरांवर टाकत आहे याचा विचार आम्हाला केला पाहिजे. हे एक खूप ताजेतवाने देवाचे वचन आहे. जुन्या करारामध्ये सर्पाने हे केलं, नवीन करारामध्ये यहुदाने हे केलं. बघा प्रियांनो, सर्पाविरुद्ध येशू उभारलाय, त्या सैतानाविरुद्ध येशू उभारलाय. जरी सैतानाने अनेक लोकांना मोहात टाकले तरी येशूने सर्वांना नीतिमत्वतेकडे जाण्याचा मार्ग देखील दाखवला. बघा, अनेक लोक या जगामध्ये पापाने बरबटलेले आहेत. अनेक ख्रिस्ती लोक देखील पापाने बरबटलेले आहेत. अनेक ख्रिस्ती लोकांना बघून अनेक इतर जातीचे लोक, इतर पंथाचे लोक असे म्हणतात, येशू ख्रिस्ताला मी कधी स्वीकारणार नाही जर ख्रिस्ती लोक या भावासारखे असतील, या बहिणीसारखे असतील. किती मोठी टीका येशू बद्दल त्याने केली. गांधीजी देखील असं म्हणाले होते, मी येशू ख्रिस्तावर खूप प्रेम करतोय, मला पवित्र शास्त्र खूप आवडतंय, पण मला कधीही ख्रिस्ती लोक जराही आवडत नाहीत असे ते बोलले. माझ्या जीवनामुळे कोण देवाजवळ येत आहे, कोण देवापासून दूर जात आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. येशूने इथे आणखीन एक गोष्ट काय बोला, अडखळणं हे येणारच आहे, कारण हे जग जे आहे ते पापी जग आहे आणि पापी जगाचे वास्तव हेच आहे. येशू असे म्हणत नाही की अडखळणं थांबतील. तो काय म्हणताय? अडखळणं येणार. तो म्हणतोय ते येतच राहणार आहे. अंडरस्टूड? मानवी स्वातंत्र्य जे परमेश्वराने प्रत्येकाला दिलंय तेच त्याच्या पापी स्वभावाचा परिणाम आहे. हालेलुया. देवाने आम्हाला मुक्त इच्छा दिल्यात की तुम्हाला जे हवंय ते तुम्ही करू शकता, पण लक्षात ठेवा त्या प्रत्येकाचा झाडा परमेश्वर घेणार आहे. कधी कधी आम्ही इतके बेफिक्र होतो
कधी कधी आम्ही इतके बेपर्वा ख्रिस्ती होतो की आम्ही काय बोलत आहे, आम्ही काय वागत आहे, आम्ही काय निर्णय घेत आहे हे आम्हाला कधी समजतच नाही. हालेलुया. इयोबाला देखील परीक्षा आली, येशूला देखील परीक्षा आली. प्रियांनो, आपल्या परीक्षेमध्ये इतर लोकांनी आमच्याकडून काय शिकावं हे आमच्या हातामध्ये. कधी कधी आम्ही इतके फ्रस्ट्रेटेड होतो, आम्ही देवाविरुद्ध बोलतो. कधी कधी आम्ही इतके निराश होतो, आम्हाला समजत नाही की आम्हाला काय करायला पाहिजे. हालेलुया. बघा, इयोबावर अनेक अडखळणं आलीत प्रियानो, पण तर देखील तो त्यामध्ये स्थिर राहिलाय. प्रियानो, जर देव माझ्या बरोबर आहे तर समस्या कधी येऊच नाहीत असे आम्ही कधी कधी म्हणतो. नाही, समस्या येणार आहेत, पण त्या समस्येमध्ये तुमच्या मुखातून एकही चुकीची गोष्ट निघता कामा नये. प्रियानो, हालेलुया. जर परमेश्वर माझ्या बरोबर आहे तर समस्यांवर मी विजय मिळवेन असे तुम्ही बोला. माझ्यावर समस्या येणार नाही असे कधीही म्हणू नका. एक उदाहरण मी देऊ इच्छितो. एक सुवार्थिक स्त्री होती आणि त्या स्त्रीला एका ठिकाणी जायला उशीर होत होता आणि एका रिक्षामध्ये ती बसली. त्या रिक्षामध्ये बसल्यानंतर तिने खूप जोर जोरात त्याला रिक्षा फास्ट चालवायला लावली आणि एका ठिकाणी गेल्यानंतर तो रिक्षावाला कोणाला तरी धडकला. त्या धडकल्यामुळे आणि जरा तिला वेळ झाला, परत ती त्याला इतकी ओरडू लागली आणि होती कोणती? सुवार्थिक. जात कुठं होती माहितीये? सुवार्ता सांगायलाच जात होते ते. आणि नंतर ती पोचली आणि नंतर तिचं त्या रिक्षावाल्याबरोबर झालेल्या भांडणामुळे तो रिक्षावाला अतिशय निराश होऊन बसला. आज कुठल्या कस्टमरला आत घेतलं असं त्याला वाटलं. आणि मग थोड्या वेळानं शुभवर्तमानाची टीम जिथं हा निराश बसला होता रिक्षावाला त्याच दिशेने येत होते. त्या दिशेने येत असताना त्या स्त्रीला त्याच पुरुषाला शुभवर्तमान सांगायचे होते आणि तो रिक्षावाला तिच्या समोर उभा राहिला आणि हिला इतके अवघडल्यासारखे झाले की या रिक्षावाल्याला आता शुभवर्तमान कसं सांगायचं. सकाळी याच्याच रिक्षातून आलोय, इतकं भांडण झालं याच्या बरोबर, आणि तरीही ती म्हणाली चला शुभवर्तमान सांगायला आलोय तर शुभवर्तमान सांगूया. तिने सर्व काही त्याला शुभवर्तमान सांगितलं. पण तो व्यक्ती म्हटला, जर येशू कळाल्यानंतर देखील जर ख्रिस्ती लोकांचं जीवन असं आहे तर मला कधीही तो ख्रिस्त जाणून घ्यायचा नाहीये. आणि तो तिथून निघून गेला. हालेलुया. प्रियानो, आमच्यामुळे त्या व्यक्तीला अडखळण झाले. प्रियानो, त्या स्त्रीमुळे त्या व्यक्तीला येशूला स्वीकारायला अडखळण झाले. आमचे जीवन कसे असायला पाहिजे बघा प्रियानो. हालेलुया. बघा, दानिएल 12:10 मध्ये काय म्हटलंय? शेवटच्या काळात आमच्या प्रत्येकाची परीक्षा होईल. बघा, त्या सकाळी तो रिक्षावाला तिच्या बरोबर जात असताना खरोखर वाटेत अनेक ट्रॅफिक असेल, पण तिला वेळेत कुठेतरी पोचायचं होतं आणि त्या वेळेत पोचण्याच्या ओघामध्ये ती बऱ्याच चुकीच्या गोष्टी त्याच्याबद्दल बोलू लागली. लक्षात घ्या. आणि ती बरंच प्रेशराईज करू लागली. ती एक डिसिप्लिन सुवार्थिक असेल असं मला वाटत नाही, कारण जर तिला लवकर पोचायचं होतं तर तिनं घरातून खूप आधी निघायला हवं होतं. अगदी शेवटचे 15 मिनिटं असतील कदाचित त्यावेळी ती निघाली असेल आणि म्हणून तिला वाटेत अचानक आलेल्या आपत्तीमुळे वेळ होत आहे. ही सर्व चूक तिची आहे. पण त्या दिवशीचं शुभवर्तमान त्या व्यक्तीला झालं नाही. प्रियांनो, लक्षात घ्या, कधी कधी आमच्या जीवनामध्ये ज्या काही परीक्षा येतात त्या आमच्या वागण्यामुळे येतात आणि त्या वागण्यामुळे आलेल्या परीक्षांमध्ये देखील आम्ही असे काही त्याला रिॲक्ट करतो, असा रिस्पॉन्स देतो की अनेक लोक आम्हाला पाहत असतात. आज मंडळीतले वाद, आज ख्रिस्ती कुटुंबातले वाद इतर लोकांना कोणता संदेश देत आहेत पहा. प्लीज हे स्टॉप करा. तो तुमचा भाऊ आहे, त्याला माफ करा. ती तुमची आई आहे, तिला माफ करा. ती तुमची घरची नवीन सून आहे, तिला माफ करा. कारण तुमच्या कुटुंबाची साक्ष एक शुभवर्तमान आहे. प्रियांनो, जर ती चांगली असेल तर अनेक लोक येशूकडे वळतील. प्रियांनो, हालेलुया. प्रियांनो, बघा, या सत्याकडे दुर्लक्ष करू नका. पहिल्या शतकातले ख्रिस्ती देखील अनेक छळ सहन करत होते. आज आम्ही येशूसाठी तर कोणता छळ सहन करत नाहीये. उलट आम्हाला आमच्या घरच्या समस्यांमध्येच खूप नाकीनऊ झालंय. आमच्या घरचेच प्रॉब्लेम्स आम्हाला खूप जास्त होत आहेत आणि कितीतरी ख्रिस्ती जे लोक आहेत ते घटस्फोट घेत आहेत, डिवोर्स घेत आहेत. हे देखील एक चांगलं उदाहरण नाहीये. प्रियांनो, हालेलुया. लोक आम्हाला बघत आहेत. आमचा देव जिवंत आहे म्हणून आम्ही लोकांना सांगतो. काहीतरी अडचण येतात, काहीतरी अपयश येतंय, काहीतरी आर्थिक नुकसान होतंय, काहीतरी जॉब जातो, कधी काही होईल सांगता येत नाही. पण या सगळ्यांमध्ये तुमच्या मुखातून काय निघतं, तुम्ही काय निर्णय घेता, तुम्ही कोणत्या कृती करता, हे अतिशय अतिशय जास्त महत्वाचे आहे. प्रियानो, हालेलुया. इयोबाची सहनशीलता पहा.
तो आपल्या पत्नीला काय म्हणतोय? परमेश्वराकडून फक्त आशीर्वाद घ्यायचे काय? कारण तो असे बोलण्याचे कारण त्याच्या पत्नीला शुभवर्तमान नीट कळावे की देवाच्या मागे जात असताना, येशूच्या मागे जात असताना, येशू काय म्हणला? माझा जर जवळचा शिष्य तुला बनायचंच आहे तर तुला वधस्तंभ घेऊन यावं लागेल. अनेक लोकांना तो वधस्तंभ कॅरी करू वाटत नाही. त्या संकटांमध्ये देवाला नकार करायला आम्हाला लगेच एक इच्छा होते प्रियांनो. हालेलुया. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. नवीन विश्वासणारे किंवा लहान विश्वासणाऱ्यांचं परमेश्वर विशेष संरक्षण करतोय. लूक 17:2 मध्ये येशूने लहान मुलांचं उदाहरण घेतलेलं आहे. ओके, लहान मुलांना तुम्ही माझ्याकडे येऊ द्या असं तो म्हटला. काय म्हटला? तुम्ही त्यांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना अडखण करू नका, त्यांना अडवू नका असे तो म्हणतोय. म्हणजे नवीन आणि दुर्बल विश्वासणारे या प्रत्येकाबद्दल येशू वाट बघत आहे. मेंढपाळ हरवलेल्या मेंढरांचा शोध घेत आहे. ज्यांच्यापर्यंत अजूनही शुभवर्तमान पोचलेले नाही अशा प्रत्येक व्यक्तीचा तो शोध घेत आहे. तिमोथी देखील सुरुवातीला आध्यात्मिक दृष्ट्या खूप लहान होता प्रियानो, पण पौल त्याला शिकवण्यात किती वेळ घालवत आहे प्रियानो. देव फक्त मोठ्या आणि महान लोकांची काळजी घेत नाही, तो लहान विश्वासणाऱ्यांची, नवीन विश्वासणाऱ्यांची देखील काळजी घेतो. म्हणून कमजोर विश्वासणाऱ्यांचा आदर करा. त्यांच्या समोर असे कधी वागू नका की ज्यामुळे ते चर्चला येणं बंद करतील प्रियांनो. हालेलुया. देव आपल्या मेंढरांचं रक्षण करण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करत आहे. चर्चमध्ये देखील अनेकदा नवीन लोकांकडे दुर्लक्ष होते प्रियांनो. कधी कधी काही विश्वासणारे असतात, ते फक्त आपल्याच नातेवाईकांना नेहमी भेटत असल्या, त्याच भावांना भेटत असतात. पण प्राचीन समाजांमध्ये मुलांना कमी महत्व दिलं जात होतं आधी, पण येशू त्यावेळेला त्या लहान मुलांना देखील म्हणताय माझ्याजवळ येऊ द्या, कारण तीच लहान मुलं उद्या जाऊन खूप महान काम करणार होते. तुम्हाला माहित नाही, जे काम तुम्ही आणि मी करू शकत नाही ते काम हे नवीन विश्वासणारे करू शकतात. हालेलुया. आज बघा, जर त्या नवीन विश्वासणाऱ्यामधल्या एकाला देवाच्या आत्म्याने भरलं आणि तो जाऊन अख्ख्या देशाला बदलू शकतोय प्रियांनो. नवीन विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहन द्या, शिकवा आणि तुमचे बिहेवियर, माझे बिहेवियर आपल्याला असे त्यांच्या समोर ठेवायचे आहेत की त्यांनी नेहमी येशूला आपला तारणारा आणि उद्धारक म्हणून दररोज त्याचे प्रभूपण साजरे केले पाहिजे. हालेलुया. आमेन. बघा, दावीद कसा वागला लोकांसमोर. तो एक राजा, निवडलेला राजा होता. त्याने कसा वागला लोकांसमोर. काय एक्झाम्पल आहे? देवाने निवडलेला राजा. हालेलुया. आपल्याच सेवकाला पाठवतोय आणि म्हणतोय त्या उरिया हित्तीच्या बायकोला जरा मी बोलवले म्हणून सांग. त्या सेवकाला काय वाटलं असेल? देव भिरू हा, इस्रायलची सेनेचा राजा हा आज काय करायला लावतोय मला? हालेलुया. काय करायला लावतोय मला हे? आणि तो दास गेला, त्याने बत्शेबाला बोलावून आणलं आणि त्याच्यानंतर तो चिठ्ठीमध्ये लिहून तिच्या पतीला देखील ठार मारायला आपल्या कमांडरला सांगत आहे. तो कमांडर काय विचार करत असेल? काय विचार करत असेल? विचार. हालेलुया. आमेन. आमच्या प्रत्येकाला खूप हे काळजीपूर्वक आमचं जीवन जगलं पाहिजे. तुम्ही काय खाता, तुम्ही कुठे उभारता, तुम्ही कसे बोलता, तुम्ही लोकांबद्दल त्याच्या मागे बोलता का, या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला पडताळणी करून पुढे गेलं पाहिजे. हालेलुया. कारण नवीन विश्वासणारे हे खूप कमजोर असतात. तुम्हाला सांगू, प्रत्येक व्यक्तीला पाप करण्याची खूप इच्छा आहे, देवाजवळ येण्याची इच्छा नाही. पण त्याला जर आमचं जीवन अजून जरा कारणीभूत झालं म्हणजे झालंच, तो व्यक्ती गेलाच म्हणून समजा. आज मी तुमच्या प्रत्येकाला सांगतो, तुम्ही प्रत्येक जण एक आध्यात्मिक प्रभावशाली व्यक्ती आहात, हे लक्षात ठेवा. एक स्पिरिच्युअल इम्पॅक्ट पर्सन आहात तुम्ही, लक्षात ठेवा. आम्ही जे काही बोलतो, वागतो, निर्णय घेतो, त्याचा परिणाम इतरांवर होतो. ख्रिस्ती जीवन कधीही पूर्णपणे वैयक्तिक नाहीये, ते सार्वजनिक आहे. लक्षात घ्या. आमचे चमत्कार, आमचं दुःख सहन हे सर्व लोकांसमोर होणार आहे. आमचं बिहेवियर हे सर्व काही या जगासमोर होणार आहे. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र होता, तो देखील सार्वजनिक सेवेमध्येच त्याने भाग घेतला. सार्वजनिक ठिकाणीच त्याला त्याची सेवा करायला लागली. याचा अर्थ काय? आमचे जीवन कधीही पूर्णपणे वैयक्तिक नाहीये. आखानाच्या पापामुळे संपूर्ण इस्रायल लोकांचे सैन्य मारले जात होते. एकच व्यक्ती होता, त्याच्या एका पापामुळे. माझं जीवन माझं आहे, माय लाईफ माय रूल्स म्हणे. बरेच लोक असं म्हणतात, नाही,
आता हे आमचं जीवन नाही. वचन सांगते त्याने आम्हाला मोलाने विकत घेतलंय. त्याने त्याच्या रक्ताची खंडणी देऊन आम्हाला विकत घेतलाय. छोटे पाप देखील मोठा परिणाम घडवते प्रियांनो. हालेलुया. मी देवामध्ये नवीन होतो, मी शिकत होतो, मी तरुण होत होतो. तसं मी बऱ्याच वर्षापासून देवामध्ये आहे, पण लहानपणापासूनच्या गोष्टींबद्दल मी बोलणार नाही, कारण मी शिकत होतो. पण तरुण असताना देवाला जाणून घेण्याचा माझा प्रवास सुरू होता. आणि त्या प्रवासामध्ये एक दिवशी मी माझ्या कॉलेजच्या मित्रांबरोबर थिएटरला मूवी बघायला गेलो होतो. आणि मला थिएटरला मूवी बघायचं नाहीये किंवा इतर लोकांप्रमाणे थिएटरमध्ये दंगा करायचा नाहीये, या गोष्टी पूर्णपणे माहीत नव्हत्या. आणि मी गेलो आणि त्यावेळेला माझ्या पुढच्या रांगेमध्ये आमच्या चर्चचा एक आराधक उभारला होता. हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं. आणि थोड्या वेळासाठी मला असं वाटलं की चर्चमध्ये तर हे खूप काही वेगळं बोलतात आणि इथे असे का वेगळं वागत आहेत ते. ओके, म्हणजे मला असं वाटतं थिएटरला जाणं ओके आहे, जर ते आले तर मी देखील जाऊ शकतो. पण त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी मला बघितलं तिथं, त्यावेळेला त्यांना त्यांच्या स्वतःवर खूप लज्जा वाटली. कारण आम्ही चर्चमध्ये एक आणि बाहेर एक असे वागू शकत नाही. कारण मी तुम्हाला सांगतो, ज्या व्यक्तीमुळे अडचणी येईल त्या व्यक्तीवर न्याय येईल, त्याची दुर्दशा होईल. हे लक्षात ठेवा असं म्हटलंय. हालेलुया. आमची मुलं देखील, आमचे मित्र, समाजातला प्रत्येक व्यक्ती आमच्याकडून काहीतरी शिकत आहे. माझ्या जीवनाचा प्रभाव कोणत्या दिशेनं जात आहे हे आम्हाला विचार केला पाहिजे प्रियांनो. हालेलुया. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये ही पण आहे, न्याय उशिरा होईल पण न्याय टळणार नाही, हे लक्षात ठेवा. येशू काय म्हटला? धिक्कार हो, त्यांची दुर्दशा होणार असे तो बोलला आहे. याचा अर्थ काय? तो जर बोलला तर ती गोष्ट होणार. तर येशू देखील उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये होता, तोच बोलला प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. परमेश्वराचा न्याय निश्चित आहे, हे लक्षात ठेवा. देवाची सहनशीलता इतकी मोठी आहे, पण ती मला पाप करायला कधी परमिशन देत नाही, पाप करण्याची अनुमती देत नाही प्रियांनो. लक्षात घ्या, आम्ही त्यात तो दयाळू आहे म्हणून आम्ही कसेही वागू शकत नाही प्रियांनो. हालेलुया. शाऊल अनेक वर्ष टिकला, पण शेवटी देवाच्या न्यायाला त्याला सामोरे जावे लागले. काहीच झालं नाही म्हणजे देवाला काही फरक पडत नाही असे म्हणू नका. मी पाप केलं तरी देखील देवाने मला काहीच बोलला नाही असे समजू नका. परिणाम किंवा न्याय यायला एक वेळ आहे प्रियांनो. जेव्हा तो वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला सांगतो ते खूप अवघड असेल प्रियांनो. हालेलुया. कारण प्रियांनो, पेरलेलं बी बाहेर येणार आहे. देव सर्व काही पाहत आहे. न्यायाचा दिवस येईल असे मलाकी 4:1 मध्ये सांगितलेलं आहे. प्रियांनो, यहुदी लोक अंतिम न्यायावर विश्वास ठेवतात. प्रियांनो, आम्हाला देखील त्या न्यायावर विश्वास ठेवला पाहिजे. लपलेलं पाप आम्हाला सोडायला पाहिजे असे समजू नका, मला कोणी पाहत नाही. देवाचा एक अंतिम न्याय तुमच्यावर येऊ नये यासाठी आजचे वचन देव तुम्हाला सांगत आहे. पुढचा मुद्दा, आणखी एक महत्वाचा मुद्दा, जो खरा नेता आहे, पुढारी आहे, लीडर आहे ना चर्च मधला, तो इतरांना उभे करतो, तो अडखळण बनत नाही प्रियांनो. खरा विश्वासणारा इतर विश्वासणाऱ्यांना तयार करतो, तो अडखळण बनत नाही. येशूनं आपल्या सेवेतून अनेक लोकांना घडवलं. कोणी त्याच्याबद्दल हे म्हणू शकत नाही की येशूला मी एक व्याभिचाराचं पाप करताना बघितले, येशूला मी चोरी करताना बघितले. का? कारण त्याला एक असे जीवन जगायचे होते, त्या 12 लोकांच्या माघारी जरी तो होता तरी त्याने कधी पाप केले. बायबल त्याच्याबद्दल सांगत आहे, त्याच्या ठाई एक देखील पाप नव्हते. हालेलुया. बर्नबा देखील नेहमी लोकांना प्रोत्साहित करत होता, येशू देखील प्रोत्साहित करत होता, एनकरेज करत होता. आपल्या सगळ्यांना येशू सारखं बनायचं आहे. आमेन. नेतृत्व म्हणजे काय आहे? नुसतं अधिकार वाटतंय आम्हाला. लीडर म्हणून जर कोणाला उभं केलं त्याला वाटतं चलो सब पे अधिकार दिखाते. नाही, असे नेतृत्व नसते. नेतृत्व म्हणजे आपले जीवन खूप काळजीपूर्वक पवित्र जगणे, जेणेकरून जो कोणी त्याला पाहिल त्याला अडखळ होणार. हालेलुया. बघा, आजकाल फिल्म सुपरस्टार, ऍक्टर, ऍक्ट्रेस यांचा प्रभाव लोकांवर किती पडत आहे. आजकालची तरुण पिढी जसे बाबा शाहरुख खान केस करतोय तसेच केस करण्याचा प्रयत्न करतो. जसं सलमान खान बॉडी बनवतो तशीच बॉडी बनव, म्हणजे काय? प्रभाव.
हालेलुया. प्रभाव. एखादा गुंड जर खूप फेमस झाला, फक्त एक कॅरेक्टर म्हणून जरी त्यानं अभिनय केला असेल, त्या गुंडाचं कॅरेक्टर घेऊन लोक तसं वागण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे प्रभाव. पण ख्रिस्ती पुढाऱ्याने, ख्रिस्ती व्यक्तीनं कसं जगलं पाहिजे? खरा नेता काय करतो? नवीन पिढीला तयार करतो, तो तोडत नाही प्रियान. हालेलुया. आमेन. तुम्हाला समजत आहे? लोकांच्या विश्वासाला आम्ही वाढवलं पाहिजे. बर्नबाला काय म्हणतात माहिती काय? बोधपुत्र. ज्यावेळेस माझा बाप्तिस्मा झाला त्यावेळेला माझं नाव बर्नबा ठेवलं होतं, आणि त्या नावाचा जो अर्थ आहे बोधपुत्र, तेच मला आज परमेश्वर करायला मदत करत आहे. प्रोत्साहनाचा पुत्र. आमेन. जो प्रोत्साहन देतो. आणि आज मी तुम्हाला ते शिकवत आहे प्रियानो, का आमचं जीवन लोकांसमोर एक उदाहरण पाहिजे. पौल तिमोथेला काय म्हणाला की लोकांनी तुमच्याबद्दल एक चांगली साक्ष दिली पाहिजे. कितीतरी लोकांचं जीवन बघून अनेक नवीन ख्रिस्ती लोकांनी असं ठरवलंय, आता मी लग्न नाही करणार अजिबात. का रे, तुम्ही लग्न का नाही करताय? कारण मी बघितलंय चर्चमध्ये पती पत्नीमध्ये खूप वाद आहेत, आम्ही लग्नच नाही करायचं. एक नवीन जनरेशन आमच्याकडून काय शिकत आहे? लोक माझ्यामुळे मजबूत होत आहेत की कमकुवत होत आहेत? हे खूप इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. बघा, येशूला काय म्हटलंय? तारणाचा खडक म्हटलंय. आमेन. येशूला कशाचं म्हटलंय? तारणाचा खडक म्हटलंय. येशू कधीही अडखळण्याचा दगड बनला नाही प्रियानो. आज आम्हाला येशूच्या उदाहरणातून शिकलं पाहिजे. जर येशू अडखळण्याचा दगड बनला नाही, मीही तो दगड बनणार नाही. जगासाठी येशू अडखळण्याचा दगड वाटतो, पण विश्वासणाऱ्यांसाठी तो तारणाचा पाया आहे प्रियानो. हालेलुया. जे येशूला नाकारतात ते अडखळले जातात, जे स्वीकारतात ते उभे राहतात. शिमोन पेत्र रडला कारण त्याने पश्चाताप केला, पण येशूने त्याला पुन्हा उभं केलं. हालेलुया. त्याने त्याला अडखळण्याचा दगड बनला नाही प्रियानो. म्हणून मला सांगायचं आहे, येशूमध्ये तुम्ही स्थिर राहा. कधी कोणासाठी तो अडखळण्याचा दगड होऊ नका. पुढे या वचनाचा दुसरा भाग काय सांगत आहे? जो व्यक्ती इतरांच्या विश्वासाला अडखळण आणण्याचा प्रयत्न करेल, त्याच्या गळ्यात मी जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकणार, असे देवाचे वचन सांगते. म्हणजे जो व्यक्ती इतरांच्या विश्वासाला अडखळण करतोय, त्या व्यक्तीला जात्याची तळी बांधून म्हणे त्याला समुद्रात फेकण्यात येईल. म्हणजे परमेश्वराला त्या व्यक्तीचं प्रेत देखील बघायचं नाहीये, परमेश्वराला त्याचं मेलेलं तोंड देखील बघायचं नाही. इतका परमेश्वराला राग आहे ज्यावेळेला इतर लोकांना काय करतो? अडखळण बनतो. कारण आमचं बिहेवियर बघून त्यांनी काय केलं पाहिजे? येशूकडे आलं पाहिजे. आपला पाया आम्ही ख्रिस्तावर मजबूत केला पाहिजे. मी येशूच्या सत्यावर उभा आहे की जगाच्या प्रभावावर? लूक 17:1 हे फक्त पाप करू नका असे वचन नाही, हे तुमच्यामधला असला प्रभाव, तुमची जबाबदारी, तुमचं नेतृत्व, तुमचा न्याय आणि इतरांच्या विश्वासाचे संरक्षण याविषयीचा एक गंभीर इशारा त्यांनी दिलाय. म्हणून यामध्ये मुख्य गोष्टी काय सांगितले? दुसऱ्यांना पापात पाडणं अतिशय गंभीर आहे. अडखळणं येणार, पण आपण स्थिर राहायचंय. देव दुर्बल विश्वासणाऱ्यांचं संरक्षण करणार आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक आध्यात्मिक प्रभाव आहे. आपल्या शेजाऱ्याला सांगा, तुझ्यामध्ये एक बेस्ट प्रभाव आहे. त्या प्रभावामुळे लोक येशूकडे येऊ देत, ना की ते येशूपासून दूर जाऊ देत. आमेन. महत्वाची गोष्ट विसरू नका, देवाचा न्याय निश्चित होणार आहे आणि खरे नेतृत्व लोकांना उभं करतं. येशू आमच्या तारणाचा खडक आहे. आज आम्ही मनन करूया. माझ्या शब्दांमुळं, माझ्या वागणुकीमुळं, माझ्या जीवनाच्या उदाहरणामुळं लोक ख्रिस्ताजवळ येत आहेत की त्यांच्यापासून दूर जात आहेत. हालेलुया. या गोष्टी बरोबर आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण आपण करूया, मनन करूया प्रियांनो. आमेन. कारण आमचं जीवन एक संदेश आहे. एका ठिकाणी हे वचन सांगते की तुम्ही जिवंत पत्र आहात. लोक बायबल वाचत नाहीत, लोक तुम्हाला वाचतात असं बोललंय. आमेन. ते आम्हाला बघतात आणि ते शिकतात. जर ब्रदर असे वागतात तर मग आम्हाला इतकं पवित्र जीवन जगण्याची काय गरज आहे? जर पास्टर चुकतोय, जर आराधक चुकतोय, जर ख्रिस्ती विश्वासदार चुकतोय, तर मग मला एवढं पवित्र जीवन जगण्याची काय गरज आहे, असे काही लोकांना वाटत आहे. प्रियांनो, त्यांना याच्यातून बाहेर काढा. लोक तुम्हाला वाचत आहेत. एक दिवशी येशू तुम्हाला म्हणेल, तुझ्या साक्षीमुळे अनेक लोक बाजूला गेले. हालेलुया. कितीतरी ख्रिस्ती लोक वेळाने चर्चला येतात,
वेळाने चर्चला येऊन ते कधी पवित्र शास्त्र नीटपणे ऐकत नाहीत. अनेक ख्रिस्ती लोक दुसऱ्यांबद्दल चहाडी करतात. अनेक ख्रिस्ती लोक व्यसनामध्ये आहेत. अनेक ख्रिस्ती लोक मोठ्याने भांडणं करतायत. अनेक ख्रिस्ती लोक काय करतायत, आपल्या स्वतःचं जीवन कधीही तपासून पाहत नाहीत. ते जोर जोरात ढोंगीपणे आराधना करतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो, लोक आणि परमेश्वर तुम्हाला पाहत आहेत. जर ते लोक तुमच्या जीवनाला पाहून विश्वासातून मागे गेले, त्यांच्या रक्ताचा झाडा परमेश्वर तुमच्याकडून येईल. आज तुमचं जीवन एक शुभवर्तमान बनवा आणि परमेश्वराला त्या गोष्टींचं गौरव प्राप्त होऊ द्या प्रियानो. इमॅन, हालेलुया. देव तुम्हाला आशीषित करो. आपण एक छोटीशी प्रार्थना करूया आणि मग इथे थांबूया. महान सेनाधीश परमेश्वर पिता, तुझ्या नावाला गौरव, तुझ्या नावाला सन्मान, तुझ्या नावाला आदर मान आम्ही देतो परमेश्वर पिता. तू आमचा खरा परमेश्वर आहे. आज लूक 17:1 मधून तू जे आमच्याशी बोललास त्याबद्दल धन्यवाद करतो. आज आम्हाला खऱ्या अर्थाने कळालं की आमचे जीवन इतरांसाठी एक उदाहरण बनायला पाहिजे. जेव्हा ते आमच्याकडे पाहतात त्यावेळेला ते आमच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजेत. देवा, तू आम्हाला सहाय्य कर. तुझ्या वचनावर मनन करायला तू आम्हाला मदत केलीस म्हणून तुझे आभार मानतो. आजपासून आम्ही सगळेजण निश्चय करतो की आम्ही इथून पुढे परमेश्वर पिता आमचं जीवन, ख्रिस्ती जीवन काळजीपूर्वक राहू. जरी आम्ही अविश्वासणाऱ्यांमध्ये असलो किंवा आम्ही विश्वासणाऱ्यांमध्ये असलो तरी देवा, जे तुझ्या नजरेत योग्य आहे ते आम्ही करू, ते आम्ही बोलू आणि तसेच निर्णय घेऊ. तू आमच्या सर्वांना आमच्या जीवनाला एक शुभवर्तमान करणारे जीवन बनव. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. देव तुम्हाला आशीषित करो प्रियांनो. गॉड ब्लेस यू.